पाहून दुर्लक्ष करू नका। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आज आनंदाचा कॉल येईल। स्वामींची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे। जे तुम्ही स्वामी माऊलींकडे मागाल ती तुमची इच्छा आज पूर्ण होईल। मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांसोबत व्यक्त करा। कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामी नेहमी हेच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यामुळे स्वामी आपल्या कायम पाठीशी आहे। असेच संदेश ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवंत ठरा। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस। आम्ही तुझे बाळ आहोत। तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे याचा अनुभव देतोस। हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद। नाही जन्म नाही नाम, नाही कुणी नाही पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता। नाही कुणी गुरुवर, स्वतः हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ। नारदेही नरसिंह, प्रगटला तरु पोटी, नास्तिकाच्या कश्यपूला, आस्तिकाची देण्यागती। कधी चाले पाण्यावरती, कधी धावे अंधातरी, यमा वाटे ज्याची भीती, योगीश्वर हाच यती। कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमातटी। काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारी, अन्नपूर्णा ज्याच्या हाती, दत्तगुरु एकमुखी। भारताच्या कानोकानी, गेला सोय चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन। प्रज्ञापुरी स्थिर झाला, मध्यान्नीचा रविप्रत, रामानुज करी भावे, स्वामी पता दंडवत। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाका। तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे। जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी भक्ती असतेच असते, हे नेहमी लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ दुःख कोणाला नाही आहे। श्री रामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली। त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं। ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं, हे लक्षात घ्या। देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही। घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या। तुमचं हातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला। स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला येतील। नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका। नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा। ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही। तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल। आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो। ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका। मुलांपासून सेवेची इच्छी धरता त्याप्रमाणे सेवा करा। त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका। पैसा खर्चून ही आईवडील मिळणार नाही। आई वडिलांच्या पायाखालचे स्वर्ग आहे। त्यांच्या पूज्य चरणांनी आठवण ठेवा, त्यांना कधीच विसरू नका। आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी। देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे। मित्रांनो, श्री समर्थांनी सांगितलेला दिनक्रम तुम्ही कायम लक्षात ठेवा। तो असा आहे, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तम मासे,
मुखमार्जन प्रातःस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्य देव उपासन यथाशांग. काही फळहार करा घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. पुढे भोजन जालियावारी, काही वाची चर्चाचरी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. लोक खाती आपण पाहतो, दैन्यवान. एक सदैवाजपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे, काही मेवळी मग जीवे. गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काही तरी. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. मूळ तुटे उद्योगाचे, येणे तरी. हा दिनक्रम स्वामी समर्थांनी सांगितला आहे, त्यामुळे हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. भक्ती म्हणजे काय, किती साधी सपळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे मात्र सत्य आहे. रडू तर होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जाप झाला, तरीही न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे. गागनापुरात मीच आहे, ध्रुवांवर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एके ना एक दिवशी पाठीत खंजीर खुपतणारच. हे कटू सत्य आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती, कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या. तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलो नाही. किती छान पाटी लिहिली होती. हळवं मन घेऊन फिरतं जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांना खून करून काही जण असुरी मजा लुटतात. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नगी असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परको कोण हे ओळखण्यासाठीच. हे लक्षात ठेवा. माझेपणाचे झाड, मी पणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ. असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्यांचे जीवन झाले सुखी आनंदी अमृतवाणी. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचं नाव संस्कार. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे, आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिळू नये आणि नसताना खचू नये. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. आणि सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा,
ते आपले भविष्य घडवते. हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ हे आपल्या कायम पाठीशी असतात. ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपले मनापासून आपल्या पाठीशी असतात. स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहेत याची जाणीव होते. बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात. आणि मित्रांनो, दिवसाला 24 तास असतात. त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त 3-4 तास आपण लोकांसोबत बोलतो. मग ते कोणीही असू दे. त्यानंतर काय? त्यातील 90% वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो. आणि तेच खूप कठीण असतं. कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो, पण जेव्हा आपल्याला स्वतः सोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारण देत बसतो, स्वतःला बिझी ठेवतो, त्यात जे आपल्याला नाही आवडतं ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो. पण असं तुम्ही किती वेळ करणार आहात? थोडा वेळ फक्त. कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात, पण त्यांनाच तर काढून टाकायचं आहे ना. त्यालाच तर मेंटली स्ट्रॉंग होणं बोलतात. आणि हे कसं करायचं हे बघू. पहिले तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातील. जर असं तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही, कुठला स्ट्रेस राहणार नाही. तुम्ही उद्याच विचार करणं सोडून द्या. जे तुम्हाला करायचं होतं ते करायला घ्या. त्या गोष्टी कराल ज्या तुम्हाला आवडतात. आणि बघा, मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते. कारण आपणच नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काही महत्त्व राहणारच नाही ना. पण हे तुम्हाला ठरवायला लागेल. नसेल जमत तर जमवावं लागेल. आपला माइंडसेट बदलावा लागेल. रोज रोज तेच तेच कारणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल. तुम्हाला स्वतःला कधी कंटाळा येणार नाही. करून बघा हे 2 ते 3 महिने तरी, आणि मग मला सांगा. मित्रांनो, कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं. कारण त्यांच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर आणि यश लपलेलं असेल. जीवनात सगळ्यात गोष्टी वाईट घडत असतील, तर गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हाच एक गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवितात, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबत असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलकी कसा आहे. तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत. जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचे, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कुणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलं. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती रिॲक्शन असते. म्हणून इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. सुरुवातीला हवीशी वाटणारी माणसं नंतर तेच त्यांचा तिरस्कार करायला लागतात. सगळं चांगलं चालू असताना अचानक अशी काही वादळं येतात जे सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. आयुष्याला उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यांसोबत हसत असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसेल सोबत. प्रेमाच्या दुनियेत जगत असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात. आयुष्य पुढे जात असतात. अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचंय आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे आपण अचानक सगळं जग निगेटिव्ह वाटायला लागतं. तुम्ही बोलतात, यार हा एवढा निगेटिव्ह कसा बोलायला लागला अचानक. तर कसं आहे ना, आपण कितीही पॉझिटिव्ह असलो तरी असे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात. जरी आपण खूप पॉझिटिव्ह असलो तरीही. पण ठीक आहे, आपल्याला त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपलेच दुःख किंवा प्रॉब्लेम कोणासोबत तरी शेअर करावे. कारण इमोशन जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत, ते कधीतरी बाहेर पडतातच.
असतात. असे काही दिवस जेव्हा आपण स्वतःवर डाऊट घेईल लागतो, कारण ते आपल्या आयुष्यातला एक भागच आहेत रे. आणि ते सगळ्यांसोबत होत नसतं अधूनमधून. म्हणून फक्त माझ्यासोबत असं होतं का असं विचार करू नका. एक फेज असतो त्याचा पण, आणि तुम्हाला यातून जावंच लागतं, त्याला काही ऑप्शन नसतं. मग तुम्ही बोलाल यातून बाहेर कसं पडायचं, तर त्याला पण एक वेळ जाऊन द्यावा लागतो यार. असं लगेच होत नाही, कारण डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही, पण त्यातून बाहेर पडायला लागतो. त्याचं हेच कारण आहे. त्यासोबत तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, त्यावर पण खूप डिपेंड असतं. तुम्ही त्यातून किती लवकर बाहेर येता ते मी हे सांगितलं, कारण सगळ्यांना लाईफमध्ये ह्या फेजमधून जावं लागतं. मग भलेही तो फेज आता नसेल, पण तो असतोच यार. ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना की तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल, तो दिवस खूप कठीण असतो. कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो. कसलीच उमेद राहत नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्या होतात दिसतात. खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो. कुठूनच मार्ग दिसत नाही. काय करावं काही सुचत नाही. आता बस झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे. तो दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे. तेव्हा काहीच नाही करायचं. सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो, काय चुकीच्या गोष्टी केल्या इथपर्यंत त्यात विचार करायचा. त्यानंतर आपल्या आई वडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील. नंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करायचा की जर तुम्ही आज हार मानली तर ज्यासाठी एवढे त्याग केले, एवढी मेहनत घेतली, एवढ्या प्रॉब्लेम्सला फेस केलेत, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. हार मानायला वेळ लागत नाही यार, पण त्यानंतर ज्या गोष्टी वाईट घडणार आहेत ना, त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात म्हणून या स्टेजपर्यंत पोहोचलात. नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानलेली आहे. एवढे प्रॉब्लेमला सामोरे गेलात, आता खूप जवळ आलात. तुम्ही एवढ्यासाठी हार मानणार आहात का? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुम्हाला हरण्याची वाट बघत आहे आणि तेच चुकी तुम्ही आज करणार होता. हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरुवात करायची. आणि तुम्हाला माहीत आहे, यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फक्त फरक असतो, बाकी काही नाही. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवतात ना, तो दिवस एवढा भारी असेल ना, त्याचं तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. येथील दुःख पाडायला मला, मी सावरून दाखवेन पुन्हा. येथील लोक पाय खिचायला माझे, मी उभा राहून दाखवेन पुन्हा. येईल परिस्थिती छळायला मला, मी लढून दाखवेन पुन्हा. येथील प्रॉब्लेम्स माझे पेशन्स पारखायला, मी निरखून दाखवेन पुन्हा. येईल डिप्रेशन माझे स्वप्न तोडायला, मी सगळं विसरून ती उंची गाठेन पुन्हा. येथील खूप लोक रडवायला मला, मी हसून दाखवेन पुन्हा. येईल वेळ थांबवायला मला, मी थोडी विश्रांती घेऊन मेहनत करीन पुन्हा. येईल वाईट काळ संपवायला मला, मी जगून दाखवेन पुन्हा. ह्याच वयात आपण घडतो, पडतो, लढतो, हार मानतो, काही निर्णय घेतो चुकीचे, बरोबर. आपण तुटतो, रडतो, परत उठतो, जिंकतो सुद्धा. शिक्षण संपलं का जॉबच्या मागे लागतो. जॉब लगेच भेटत नाही, मग आपण घरातच असतो. काही महिने भविष्याचा विचार करत निगेटिव्ह विचार येतात डोक्यात. मग जे आपले स्वप्न असतात ते तर बाजूलाच राहतात आणि कुठला तरी एक जॉब करतो. नसेल आवडत तरी त्यावर 2-3 वर्ष पूर्ण सेटल व्हायचं टेन्शन. जे करत आहोत ते नीट जमत नाही याचं टेन्शन. आणि त्यावर घरातली परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स. आपण तोच प्रेशर घेऊन जगत असतो रोज. हेच सगळं करण्यात काही जण सक्सेसफुल होतात, तर काही जण तुटतात आणि मग हार मानतात. मग सगळ्या गोष्टी निगेटिव्ह वाटायला लागतात. आणि इथेच तर सगळं चुकतं ना, कारण जेव्हा आपण घाई करतो एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये, तेव्हा होत काही नाही. तेवढा पुरता चांगलं वाटतं आणि नंतर जे आहे तेच आहेच रे. म्हणून घरच्यांना समजवा की हे नाही आहे, मला करायचं आहे. आणि त्यांच्याकडे फक्त 1 वर्ष मागा की ह्या वर्ष मला द्या, जे मला करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन. जर नाही जमलं तर ते तुम्ही सांगाल ते करीन. कारण तुम्ही ते नाही करू शकलात जास्त वेळ, जे तुम्हाला नाही आवडत. यार, आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. तसंच आयुष्य जगून नाही चालणार. त्यासाठी घरातले ओरडतील, रागवतील, पण ते थोड्या थोड्या वेळापुरता असेल. कारण भविष्य महत्त्वाचं आहे आणि लग्न वगैरे तर होईलच ना यार.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही काय करतात, बाकीच्या गोष्टी होतात बरोबर नंतर, हे कायम लक्षात ठेवा. आणि कितीही प्रयत्न करत असाल तर एवढं लक्षात ठेवा की स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. स्वामी समर्थांचे नाम कायम मुखात ठेवा, तुमचे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होत जातील. आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखे आहे. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावंच लागेल. पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधी पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगले असते. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, कारण ह्या जगात नुसत्या दरकळीला महत्त्व नाही. आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत. लोकांची पाकिटं वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत. माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे, पैशावर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात. काळ मोठा कठीण आला आहे म्हणतात, मग आपणच थोडे मऊ होऊ या का? भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडेसे समजून घेतलेले काय वाईट? उरलेल्या ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेले की दारे बंद होतात. पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत, पण पैसे नाहीत म्हणून द्वार सोडलेला एकही माणूस या जगात नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. आपले मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचे नाही. एकटे तर एकटे, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचे नाही. संघर्ष वडिलांनी शिकवला, संस्कार आईने शिकवले, बाकी सर्व जग शिकवते. वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळते, जपले असते तर संपले नसते. संपत्ती, प्रेम आणि नाते. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नयेत, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात कधी कधी असे वाटते, काही माणसे थोडी आधी भेटली असती तर बरे झाले असते, आणि काही माणसे भेटली नसती तर आणखीन बरे झाले असते. इतरांच्या भल्यासाठी कार्य करा, ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जातील. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार. चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. शब्दांवर विश्वास ठेवू नका. काही लोकांच्या ओठांवर साखर असते, परंतु हृदयात विष असते. उशिरा का होईना प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळतेच. कर्म हे रबरासारखे असते, तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे तुमच्याकडे परत येईल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, व तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करण्याचे चांगले दिवस काही वेळापुरतेच मर्यादित आहेत. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून सुंदर सुविचार ऐकण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दात चुकीचा अर्थ घेतला जातो. कोणाला ओळखायचे असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा, लगेच कोण कसे आहेत ते समजेल. कोण हसवून गेले, कोण फसवून गेले हे महत्त्वाचे नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेले हे महत्त्वाचे आहे. जीवनात कोणताही खेळ खेळा, पण कोणाच्याही आयुष्याची, भविष्याची आणि भावनांशी तर कधीच खेळू नका. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावे लागणार. जो जसा वागतो त्याच्याशी तसेच वागायचे. जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही. समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर आपण नाते सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही.
पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. मानवी नाते जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरे बोलायला सुरू करतो. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळे व्यवस्थित होईल. तुम्ही स्वतःला असे बनवा की जरी कधी कोणी तुम्हाला सोडले तरी कधी विसरून शकणार नाही. तुम्ही एखाद्यावर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त तो तुम्हाला दुःख देईल. निस्वार्थी जीवन जगायचे ठरवले की जीवाला जीव देणारी माणसे भेटतातच. मी जे बोलले फक्त त्यालाच मी जबाबदार आहे, तुम्ही जो अर्थ घेतला त्याला नाही. माणसाची वागण्याची पद्धत पण खूप विचित्र आहे. एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याला संयम नसतो आणि मिळाल्यानंतर त्याचे कौतुक नसते. सुई जेव्हा शिलाईचे काम करते तेव्हा खूप सुंदर पोशाख बनवत असते, पण टोचणारी गोष्ट वाईट असते असे अजिबात नाही. काही चुकांना माफ करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते, ती म्हणजे ते सगळ्यांना चांगले समजतात. स्वाभिमानाला लागलेली ठेच माणसाला पूर्णपणे बदलून टाकते. पैसा तोच असतो जो आपल्याला जवळ असतो. ताकद तीच असते जी आपल्या हातात असते. आपली माणसे तीच असतात जी आपल्या बरोबर असतात. त्यांनी ठरवलेलं होते दूर जायचे, मात्र मला असे वाटले की मला त्यांना थांबवता आले नाही. माणसांची पण कमाल आहे. नाटकात सिनेमात लोकांचे दुःख पाहून तो रडतो आणि प्रत्यक्षात मात्र लोकांचे दुःख समजूनही शकत नाही. चेष्टेची मदत घेऊन लोक आपल्याला मनातील बोलतात. शांत करणारे कोणी नसेल पण तर परिस्थिती हसायला शिकवते. तुम्ही खाली पडून तर पहा, कोणी उचलायला येणार नाही, पण जरा उंच जाऊन तर पहा, सगळे खाली ओढायला येतील. गाढ झोप तर लहानपणी लागायची, आता फक्त अंथरुणावर तासन तास पडून राहतो तरीही झोप लागत नाही. शब्दातून नाही तर काळजीतून आपल्याला समजते या जगात आपले कोण आहे आणि परके कोण आहे. खोटे खोटे गोड बोलण्याचे महत्त्व मला कळालेच होते नाही आणि मी अतिशय कटू असे खरे बोललो राहिलो. यामुळे माझी कितीतरी नाती तुटली. नाती फक्त रक्ताचीच नसतात असे नाही. संकटात आपल्याला जी मदत करतात ती नाती सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात. तेव्हा खूप दुःख होते जेव्हा आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला आपण खरेच आंधळ आहोत हे दाखवून देतो. शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलंय रडता रडता हसायला. शब्दांमुळे होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याचे आयुष्यभर साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. आयुष्यात कठीण प्रसंग आल्यावर माणूस एकटाच पडतो, परंतु हेच कठीण प्रसंग माणसाला खंबीर व्हायला शिकवतात. आपले विचार जर सुंदर असतील तर आपल्याला सगळे जग सुंदर दिसेल. चेहरा सुंदर असो अथवा नसो, परंतु शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक चेहरा विसरतात परंतु शब्द विसरत नाही. होऊन गेलेल्या गोष्टीकडे मागे वळून पाहू नका, नाहीतर पुढे जे मिळणार आहे तेही गमावून बसा. खोट्या शब्द घेतल्याने माणूस मरत नाही, परंतु विश्वास जरूर मरतो. वेळ काढून आपल्या माणसांना भेटा, नाहीतर उद्या जर आपलीच माणसे राहिली नाहीत तर वेळच तुम्ही काय करणार. पैशाने श्रीमंत असणे ही साधारण गोष्ट आहे, परंतु मनाने श्रीमंत असणे ही खूप स्पेशल गोष्ट आहे. मला लोकांना माफ तर करता येते, परंतु पुन्हा दुसऱ्यांदा मनामध्ये त्यांना जागा देता येत नाही. आपल्याला अनुपस्थितीचा जाणीव सगळ्यांना होते, परंतु आपल्या उपस्थितीची दखल कोणीही घेत नाही. मन साफ असणे, शुद्ध असणे हा सुद्धा आजकालचा गुन्हा झाला आहे. कारण इथे प्रत्येक माणूस फक्त फायदा करून घेण्याचा विचार करतो. छोटे का असेना, पण प्रत्येकाने आपली स्वतःची एक ओळख बनवायला हवी. मी सगळ्यांना माझे बनवून पाहिले, परंतु कोणीही कायमसाठी आपले होत नाही हे माझ्या लक्षात आले. जेव्हा आपली स्वप्न तुटतात आणि आपली माणसे दूर जातात तेव्हा झोपेच्या गोळ्या सुद्धा आपल्यावर परिणाम करत नाही. तुम्ही ज्या कोणाला सांगाल की तुम्ही माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहात, तो माणूस तुमच्यापासून दूर जाईल. मी माझ्यापासून कधीच कोणाला दूर केले नाही, परंतु ज्यांचे मन भरले, त्यांची गरज संपली, ते सगळे माझ्यापासून दूर गेले. ज्यांना धोका दिलेला असतो ते वेळेनुसार सावरतात, परंतु जे धोका देतात ते कधीच सुखी होत नाही. शत्रू तेव्हाच जिंकतो जेव्हा त्यांना आपल्यातील काही मिळालेले असतात. मला लोकांना माफ तर करता येते,
परंतु पुन्हा त्यांच्या माझ्या मनात जागा देता येत नाही. जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवलेच पाहिजे. आज जरी यश सुख समृद्धी आपल्या पायाशी लोळणं घेत असतील तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते. याची सतत जाणीव ठेवून आपण अहंकाराला दूर ठेवले पाहिजे. तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. तुमची इच्छा आत्ताच पूर्ण झाल्याचे चित्र रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती द्या. आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा तुम्ही अनुभव घ्या. कोणते पण काम करा, इतरांच्या हितासाठी करा, आपल्या नावासाठी करू नका. आधी सिद्ध व्हा, लोक आपोआपच तुमचे नाव प्रसिद्ध करतील. स्वार्थाच्या दुनियेत नात्यांचे हंबरडे ऐकून येत नाही. सुखाच्या शोधात रहदारीच्या वाटेवरून न जाता आपल्या सुखाची नवीन वाट तुडवणे म्हणजे जगणे होय. काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाण्यात वेळ घालू नका. आयुष्य म्हणजे समस्या सोडवण्याचा प्रवास. आयुष्य जगायचे कसे हे शिकवण्याचा धडा. परंतु सर्वात जास्त अनुभवायचा असतो तो अनुभव. आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाताना हृदयात घर करून जातात, परंतु जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी कधी कधी आपले हसू विकावे लागते. व्यसनात एवढे पण बुडवू जाऊ नका की तुमच्या जवळचे तुम्हाला मरण्याची वाट पाहते. चिखलातून वाटा काढणाऱ्या पायांचेच ठसे उमटतात जातात. बरे झाले प्रभू रामचंद्र वानरांना घेऊन लंकेत गेले. माणसांना घेऊन लंकेत गेले असते तर सोन्याची लंका पाहून निम्म्यापेक्षा जास्त माणसे रावणाच्या बाजूनेच झाली असते. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेले बरे. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावेच लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरेही द्यावेच लागतील. भावनांचा आणि संवेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोर जावेच लागेल. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही. असल्याचे अनेक चेहरे असतात, पण सत्याला एकच चेहरा असतो आणि तोच खरा असतो. माणूस म्हणजे एक दुकान असते आणि त्याचे जीभ ते कुलूप त्यांचे कुलूप. कुलूप उघडल्यावर समजते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे. स्त्री म्हणून जगताना ती खूप काही तडजोड करते. आयुष्य तिचे पण ते दुसऱ्यांसाठी जगत असते. जर संगत आणि बरोबरी करायची असेल तर गरीब कुटुंबातील लोकांची करा. कारण श्रीमंत लोकांच्या संगतीत आपण आंधळे, बहिरे, मुके या भूमिकेत असतो. परंतु डोळे असून बघायचे नसते, कान असून ऐकायचे नसते आणि बोलता येते असूनही मुके राहायचे असते. वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहायचे. घराला घरपण देणे म्हणजे घराला रंग देणे इतके सोपे नसते. त्यासाठी स्त्रीला कित्येकदा स्वतःचे अस्तित्व पणाला लावावे लागते. कधीच प्रयत्न सोडू नका. विजेते प्रयत्न करत राहतात. धरसोड वृत्तीचे लोक कधीही विजेचे होत नाही. एक उंबरठा बाहेरचा, एक उंबरठा सासराचा यातच जीव अडकतो गरीब बिचाऱ्या बाईचा. स्वतःच्या भावाला किंमत आधी हिंमत दिली की लोकांच्या आधाराची गरज भासत नाही. म्हातारपणी आई वडिलांना सांभाळण्यासाठी चांगल्या मुलांची नाही तर चांगल्या सुनेची गरज असते. अबोला फक्त ओठांना आराम देतो, मनाला आराम देत नाही. तासनतास बोलणारे आता ऑनलाईन असून सुद्धा बोलत नाही. कळत नाही नेमके काय बदलले आहे, वेळ की माणसे. कितीही सुगरण स्त्री असली तरी स्वयंपाकात तिखट मीठ थोडे कमी जास्त पडतेच. माणसाच्या स्वभावाचे देखील असेच आहे. माणूस कधीतरी चांगला वागतो, कधीतरी वाईट वागतो. माणूस नेहमीच चांगला वागेल, नेहमीच वाईट वागेल असे अजिबात नसते. तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकाचे वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका, परंतु जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत आहे तोपर्यंत त्यांचा काहीच उपयोग होत नाही. ज्या एका जिव्हाळ्याच्या व्यक्तीसाठी आपण इतरांना अंतर देतो तीच व्यक्ती नंतर आपल्याला एकटे पाडत असते. तुम्ही केलेली एखादी भूमिका, एखादा केलेला चांगला काम लोकांना तुम्ही स्वतः सांगण्यापेक्षा ती लोकांनी तुमच्या माघारी इतरांना सांगितली पाहिजे. ते तुमचे खरे कौतुक असते. ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ना, ती कशीही वागली तरी तिला कोणीच नाव ठेवत नाही. तिच्या वागण्या बोलण्यावर कोणीच बोट उचलत नाही. तिला सगळीकडे मान मिळतो. का तर तिच्या आयुष्याचा जोडीदार खऱ्या अर्थाने तिच्यासोबत असतो. उपभोगाच्या उद्देशाने जे अर्थजन केले जाते त्यापासून मिळणारे समाधान मात्र अल्पकाळ टिकणारे असते. तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकाचे वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका, परंतु जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत आहे तोपर्यंत त्यांचा काहीच उपयोग होत नाही. ज्या एका जिव्हाळ्याच्या व्यक्तीसाठी आपण इतरांना अंतर देतो तीच व्यक्ती नंतर आपल्याला एकटे पाडत असते. तुम्ही केलेली एखादी भूमिका, एखादा केलेला चांगला काम लोकांना तुम्ही स्वतः सांगण्यापेक्षा ती लोकांनी तुमच्या माघारी इतरांना सांगितली पाहिजे. ते तुमचे खरे कौतुक असते. ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ना, ती कशीही वागली तरी तिला कोणीच नाव ठेवत नाही.
कायम सुख कधी मिळणारे नसते. जीवन म्हणजे गुडघावर चिखलात चालणे, कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलं म्हणून बसताही येत नाही. ज्याप्रमाणे शिक्षण ही काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे चांगले संस्कार ही जीवनाची गरज आहे. लग्न न झालेले पळून जाऊन लग्न करायचा विचार करतात आणि लग्न झालेले कुठेतरी पळून जायचा विचार करतात. जेव्हा नोटेचा रंग बदलला तेव्हा बऱ्याच लोकांचा जीव खारीवल झाला. विचार करा, जेव्हा पोटची मुलं रंग बदलतात तेव्हा आई वडिलांची काय अवस्था होत असेल बरं. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत येऊन जातात की त्यांना विसरता येत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाला सांगताही येत नाही. पत्नीने कधीतरी पतीजवळ एखादी इच्छा व्यक्त करावी आणि त्याने क्षणाचा विचारही न करता होकार द्यावा. इच्छा पूर्ण होईल का नाही हे महत्त्वाचे नसते, पण त्याने चटकन हो म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू तिच्यासाठी लाख मोलाचेच असते. जो हे हसू जपतो तो जोडीदाराची मन जपण्यासाठी समर्थ असतो. जेव्हा आपण जवळ असतो तेव्हा सगळेच काळजी करतात, पण एकदा का लांब गेलो की आठवण काढायला पण विसरतात. माणसाला कुठेतरी आपले मन मोकळे केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखे वाटतच नाही. पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिले. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रत्येक क्षणी मरतो आणि म्हणतो की आम्ही जगतोय. मित्र आपला कसा असावा? मी म्हणलो आरशासारखा प्रामाणिक असावा, गुण आणि दोष दोन्ही दाखवणारा असावा, जे आहे ते दाखवणारा असावा. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. बंधनात राहायला कुणालाच आवडत नाही, मग ते मुका प्राणी असो किंवा माणसांचे विचार. वेळ जाते, माणसे बदलतात, माणसांसोबत आपणही बदलतो. कुणी आले नाही म्हणून त्रास होतो, तर कुणी गेले म्हणून त्रास होतो. कधी आलेले गेले म्हणून त्रास होतो, तर कधी गेलेले आले म्हणून त्रास होतो. पण त्या व्यक्तीची आठवण प्रत्यक्षाने येते. आठवण काढता येत नाही, ती येते विना परवानगी. विश्वास कमवणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरेच नाती निभावंत असताना कोणत्या तर नात्याला आपल्याला खूप विश्वासू मानले जाते. तोच आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला त्याच्या आयुष्यातील आणि त्याच्या मनातील काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात. आणखीन असेच बरेच काही सांगितलेले असते, कारण आपल्यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच एकट्याने आपल्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला कधी धक्का लागू देऊ नका, कारण विश्वास कमवण्यासाठी खूप दिवस लागतात आणि एका चुकीमुळे सुद्धा विश्वास तोडला जातो. म्हणून आपल्या आयुष्यात आपण कधीच कोणाचा विश्वास तोडू नये आणि कोणाच्या आत्मसन्मानाला धक्का बसू देऊ नका. क्षमा म्हणजे पुन्हा तेच करण्याची मुभा नव्हे. झाले गेले विसरून जाण्याचा अर्थ काय? तर आपल्या माणसाकडून ज्या काहीतरी होण्याचे जीवनात दुःख निर्माण झाले ते कायम राहील असे आयुष्य न जगता जीवनाची नव्याने सुरुवात करणे, याला चुका पदरात घेऊन क्षमा करणे म्हणता येईल. पण मग ज्याला क्षमा केली त्याने याच अर्थ काय घ्यायचा? मी आधी जे केले तेच परत करण्याची मला मिळालेली सवलत आहे का? तर अजिबात नाही. मला क्षमा मिळाली ती गोष्ट परत कधीही करू नये यासाठी हे मान्य करून क्षमा करणाऱ्याला मोठेपणाला नम्रपणे स्वीकारावे आणि परत तेच न व्हावे यासाठी सज्जन राहावे. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात ही भावना कशी व्यक्त झाली ते पाहण्यासारखे. मागे नेनपणे घडले ते क्षमा, आता देतो सीमा करून या. पूर्वी जे घडले ते अजाणतेपणी नकळत घडले असे मी मानतो, म्हणून क्षमाही करतो. हो, पण ही क्षमा पुन्हा पुन्हा नाही. यापुढे मात्र सीमा घालून देतो. ही सीमा ओलांडण्याची नाही म्हणजे नाही. मागे जे झाले ते माफ, पण इथून पुढे जपून वागले पाहिजे. जगात चूक नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक सुखी होतात. आयुष्यात स्वतःबद्दल सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे पोपट मोजकेच असतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या सीमा ठरलेल्या असतात. त्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता घात होऊ शकतो. सुखी राहायला खर्च अजिबात लागत नाही, पण सुखी आहोत हे दर्शवण्यासाठी मात्र फार खर्च करावा लागतो. सत्य अतिशय कटू असते. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळे सर्वोत्तम येते असे नाही, पण जे वाट्याला येते त्यातले सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरे करतात. यालाच आयुष्य जगण्याचे. आपल्या माणसाला आहेत जसे स्वीकारणे आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हीच जीवनाची परिपूर्ण परिभाषा.
प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला काही संपूर्ण आयुष्य लागतं. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलेली की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्याला सामोरे जातात ती यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी आहे. आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याला सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. ज्या माणसाला सतत आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते. आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांचा त्यांचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याच्या भोपळा करून श्रेय देणारे प्रसिद्ध होतात. झुका तितके जितके बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याची सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या लोकांची साथ मिळेलच असे नाही. कधी कधी एकटे पण लढावे लागेल, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. कारण त्याची काळजी हृदयात असते, शब्दात नाही. आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचे भविष्य हातामध्ये शोधतो. हे लक्षात ठेवा. सत्यवादी माणसाच्या मनात कसलीही भीती नसते आणि खोटेपणा करणाऱ्याच्या मनात भीतीशिवाय काहीच नसते. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही. याला जीवन म्हणतात. चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही. जबाबदारी म्हणजे काय ते सांभाळल्याशिवाय कळत नाही. काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही. आपला दिवस आनंदात जाओ, मन प्रसन्न राहो. नावामुळे आपण ओळखले जातो, पण स्वभावामुळे आपण आठवणीत राहतो. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते. आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते. निसर्ग आपल्याला देतो आणि तो चेहरा आणि आपण तयार करतो ती ओळख. समोरच्याचे म्हणणे नीट ऐकून न घेता आपणच आपले अंदाज लावले की गैरसमज नक्कीच होतात. आयुष्य हे जबरदस्त आहे. जबरदस्तीने जगू नका, जबरदस्तपणे जगा. मानली जर मोज आहे, नाहीतर समस्या तर रोजच आहे. जिथे जन्माला कोणत्या घरात यावे आणि जगाला निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसे कधी भेटतील, कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्याला हातात नाही. ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचा असेल असं नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांना अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजते ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे अंतिम सत्य. नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्या जवळ नकाशा असतो की समुद्र कुठे आहे. विना नकाशा ती सागरापर्यंत पोहोचतेच. म्हणून योग्य कर्म करत राहायलाच हवे. नकाशा तर ईश्वराकडे आहे, आपणास फक्त व्हायचे आहे. दुःख आणि त्रास ही एक अशा प्रयोगशाळा आहेत जिथे तुम्ही क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. परंतु मित्रांनो,
एक लक्षात ठेवा कायमचे की स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी राहतात. ते आपल्याला कधीच सोडून जात नाही. प्रॉब्लेम कोणतेही असो ते त्यांना फेस करायला लावतात आणि ते फेस केल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. आपल्याला फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण सतत काम केले पाहिजे. यश आपल्याला एक दिवस नक्कीच मिळेल. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची देणगी आहे. अशा व्यक्ती लाभणे हे आपल्या सुस्वभावाचे अनमोल परतफेड असते. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असते तिथे गती कमी करायची इतकेच नाही तर क्षणभर थांबावे सुद्धा. माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या जिभेत आहे. मैत्रीसाठी काहीतरी करता येणे यासारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही. साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून मिळते. तसेच माणसांची किंमत त्यांचा गोड बोलण्यावरून नव्हे शुद्ध कृतीतून असते. तुमचे शरीर कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकते. फक्त हे मनाला समजता आले पाहिजे. जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना समजून घेता चला आणि माणसे दूर गेल्यात त्या आठवणींशिवाय काहीच पुरत नाही. यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची किंवा भारदस्त शरीरसृष्टीची गरज नसते. गरज असते ती आपल्यात असणाऱ्या कौशल्याची आणि त्या कौशल्याच्या जोरावर कामगिरी करणाऱ्या क्षमतेची. तुमच्या अनुभवाची तुलना तर इतर कोणाचीही अनुभवाची कधीच करू नका. तुमच्या आयुष्याला शर्यतीत तुम्हालाच धावायचे आहे. ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा. तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला तुमच्या प्रतिभेची कधीच पूर्व अंदाज लावू देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करते. ज्या घरात संस्कृती चांगली असते तिथे चांगली सांगली असते आणि जिथे संतती चांगली नसते ना तिथे संपत्ती कधीच कमी नसते. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपले कुठे चुकले आहे ते तपासून बघायचे. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षात येईल तुम्हाला. व माणसाच्या डोक्यात काय शिजते काय भिजते हे आपण केव्हाच सांगू शकत नाही. अर्थहीन जगणे व अर्थपूर्ण जीवन जगणे यात फरक आहे. अर्थहीन जगणाऱ्यांचे आयुष्य अंधारमय असते तर अर्थपूर्ण जगणारा म्हणून मनुष्याला श्रेष्ठत्वाला जातो. विंचू बिचारा फालतू बदनाम झाला. जवळची माणसे सुद्धा त्यांच्यापेक्षा जोरात डंख मारतात. आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे अशी मनापासून इच्छा करा, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करेलच. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रास देणारच. जिथे सर्व कार्य संपते तेथे खुशाल रिस्क घ्यावी. आयुष्य बदलण्यासाठी ती संधी असते. स्वतःला दिलेली प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी, मुहूर्त नाही. कमीपणा प्रत्येकात असतो पण प्रत्येकाला स्वतःचा सोडून इतरांचा दिसतो. यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे असं नाही. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला हवी, ती बऱ्याच लोकांकडे कदाचित नसते. हव्या त्या झाडावरील हवे ते फळ चाखण्यासाठी मजा माणसाला काय समजणार. यांच्या नावावर काही नाही, परंतु अवघ्या सृष्टीचे मालक. ना भांडण, ना तंटा, ना कोर्ट, ना कचेरी. जीवन असावे तर ना कशाच्या हव्यास, ना कसली भ्रांत. कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला जास्त महत्त्व असते. कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तरुणांपर्यंत तर गुणांचे आयुष्य मरणापर्यंत असते. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. फार गंभीर म्हणून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणा वाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार आणि तुम्हाला विचारणार नाही, घडणार नाही. या जगात आपले काहीच नाही, त्यामुळे काही गमावल्याने दुःख करू नका. मी अमुक, मी तमुक अशा अहंकार बाळगू नका. सर्वांनी प्रेमाने वागा. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, आगमन झाला तरी जो क्रोधित होत नाही,
आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर शब्द उच्चारत नाही. तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. जगामध्ये सुंदर दिसणारी खूप लोक आहेत, पण सुंदर मनाची आणि सुंदर विचारांची लोक कदाचित कुठेतरी सापडतात. आपली भूमिका समजली की आपली जबाबदारी पार पाडताना प्रश्न पडत नाही. देवाने दिले आहे त्यातले थोडेसे इतरांनाही देऊन पाहावे. देव होता नाही आले तरी थोडासा माणूस होऊन माणसासाठी जगावे. माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी काळ, पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपली केलेली सत्कर्म. कर्म चांगले करा, सर्व काही चांगलं होईल. चांगल्या लोकांच्या वाटेला नेहमीच सगळे सर्वोत्तम येत नाही असे नाही, पण जे वाटेला देते त्याला सर्वोत्तम शोधून हे आयुष्य साजरे करतात. यालाच आयुष्य म्हणायचे. आपल्या माणसाला आहे तेच स्वीकारणे आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे ही जीवनाची परिपूर्ण सतर्कता आहे. तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या भरोसा नसताना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमानातील खराब करू नका. ज्यांचे जीवन जे जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांनाही जगू द्या. आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका. हजारो प्रकाराची संकट धोंगावतात असताना शिल्लक गोष्टीने विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषयांचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शेप कानात शिरला की भली भली नाती संपवतो. समाधानी मन एकमेकांना समजून घेत असतील तर दोन जीवांचा संसार छोट्या झोपडीतही नक्कीच होऊ शकतो, हे लक्षात घ्या. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, विरघळा किंवा ठेचून बारीक बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यातून गोडच बाहेर येते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, शरीर जितके फिरते राहील तेवढे स्वस्थ राहील आणि मन जेवढे स्वस्थ राहते तेवढे जितके स्थिर राहील तेवढे शांत राहते. स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात ते आयुष्यात कधीच उपाशी होत नाही. खऱ्या आयुष्यात हुशार माणसे ती आहेत जी चुकतात आणि शिकतात, आणि शाळेत हुशार असतात माणसे ती समजली जातात जी कधीच चूक करत नाही, हे पण लक्षात ठेवा. मित्रांनो, नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात. जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन. चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे, पण जर ते समजण्यासाठी त्याची लायकी असेल तरच, नाहीतर त्या कौतुकाला ही तो शिवीच समजणार. प्रामाणिक माणसाने समाधानाने दानपेटीत टाकलेला 1 रुपया हा गैरमार्गाने कमवलेल्या करोडो रुपयाच्या दानापेक्षा जास्त मोलाचा असतो. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. अपमान हे जगातील सर्वात मोठी प्रेरणा असते. केवळ अपमान पचवता आला पाहिजे. कॅमेरासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणे गरजेचे असते. जवळचे आणि लांबचे नीट समजण्यासाठी ओळखी ही नावात नाही स्वभावात असावी लागते. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचे काळीज लागते. जिथे आपल्याला शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीचे त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. वजन देण्यापेक्षा जास्त अवघड असते दिलेला वजन जीवनभर टिकवणे. पेन्सिलीच्या असंख्य चुका माफ होतात, पेनावर मात्र जबाबदारीने ओझे टाकलेले असते. अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो. अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो. अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो. एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीम बंधने अधिक घट्ट करत असतात. आठवण अशी काढा की त्याला सीमा नको. विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको. वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको. मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको. काम करायचे हे ठरले की कसे करायचे याच मार्गावर सापडतोच.
समाधानाच्या उजळ्यात पहिल्यावर दिसते की आनंद आणि सुख मनातच लपलेले असतात. जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणे व सोडायचे दुःख आहे, म्हणून जगणे सोडायचे दुःख नाही. आनंदाला कुठेतरी शोधायचे, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचे, यालाच जगणे म्हणायचे. काही लोक स्वतः मनाप्रमाणे जगत असतात, तर काही दुसऱ्यांच्या मनावर विचार करून जगत असतात. दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याला मनाच्या विरुद्ध विचार करून जगत असतात. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्यांना वेदना जाणवत नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे दणकट असतात. वर्तमान काळ आखीव असल्याच्या भविष्य काळ रेखीव बनवतो. हे कायम मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियत कधी धोका देत नसतात. कधी कधी छोट्या गोष्टीत इतके सारे सुख भेटते की मोठ्या अपेक्षाही कवडीमोल ठरतात. तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात. जशा भावना असतात तशी तुमची कृती निर्माण होते आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचे भविष्य निर्धारित असते. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. चहाची गोडी त्याच्या चवीत नसते, जो करतो आणि देतो त्याच्या भावनेत असते. मनामध्ये एकदा समाधानाचे स्टेबलायझर बसून घेतले की मोठ्या सुखामुळे मन हुरळून जात नाही आणि मोठ्या दुःखामुळे मन खचून जात नाही. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बनवण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. फार कमावून गमण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य आहे. मन कुणासमोर मांडू नका, कारण अर्थ ना कळलेली मन आणि शरीर अर्थात बुडालेले मन प्रत्येकाला झेपले असे नसते. जे बदलता येईल ते बदलता, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. जो सर्वात आधी क्षमा मागतो तो धाडसी आहे. जो सर्वात आधी माफ करतो तो पराक्रमी आहे आणि जो सर्वात आधी विसरून जातो तो सुखी आहे. ओवता आले पाहिजे, विणता आपोआप येते, मग तो धागा असो की नाती. रानात खत, बाजारात पत आणि घरात एकमेव असणाऱ्या संसार नेहमी सुखाचा होतो. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांधभूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, कष्ट कराल तर पैसा वाढेल, गोड बोलाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाम वाढेल. ज्याला सोडून जायचे आहे तो कोणत्याही परिस्थितीत सोडून जातो, पण ज्याला खरंच साथ द्यायची आहे ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत साथ देते. जीवन इतक्या इमानदारीने जगा की तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी कोणा दुसऱ्याचे उदाहरण देण्याची गरज पडू नये. वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. विश्वास आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. आयुष्यात प्रत्येक कामात आनंद शोधता आला की दुःखाचे डोंगर वेळ होत जातात. दुसऱ्याचे दोष सहज दाखवता येतात,
पण दाखवणारे आपले कसे आहोत आणि आपण काय करतो हे मात्र विसरतात. मित्रांनो, नामाने काही होणार आहे असे मनात देखील आणू नका. स्वामी समर्थांचे तुम्ही मनात नाम घेत राहा. भले तुम्ही दररोज नाव घेतले नाही तरी चालेल, पण मित्रांनो दिवसातून एकदा तरी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा नावाचा जरी तुम्ही जप केला तर तुमचे संकटे हे तुमचे टळणार नाहीत, पण त्यातला मार्ग तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ही माझा अनुभव आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुम्हाला कळकळीची विनंती हाक देऊन तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र लक्षात ठेवा. मला याचे खूप अनुभव आले आहेत. त्यामुळं तुम्ही पण नाम घेत जा. स्वामी समर्थांचे नाम घेतल्याने सगळे संकटे दूर होतात. मित्रांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठरा. श्री स्वामी समर्थ.